की जर तुम्ही ती स्ट्रॅटेजी फॉलो केली तर तुमचा कॉन्फिडन्स बाळांनो एकदम गेम की तुम्हाला 74 मार्क फक्त M1च्या भरोशावर. इट्स अ मॅजिक वाटेल पोरांना. त्यामुळे ज्या ज्या मुलांचा कॉन्फिडन्स खूप कमी झालाय त्यांनी हा व्हिडिओ बघायचाच आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा बघा की पेपर 112 मार्क्सचा येत आहे आणि त्या 112 पैकी फक्त 80 मार्काचा पेपर लिहायचा. मी तर गॅरंटी घेतो की 12वी बोर्डच्या मुलांनी कोणीही M1चा एक सुद्धा टॉपिक सोडायचा नाही. M2 ला हात न लावता M2चं पुस्तक हातात न सुद्धा घेता तुम्ही 70 मार्क्स तुम्हाला मॅथ्सच्या बोर्डमध्ये पडू शकतात. आउट ऑफ 100 इज नॉट अ जोक. कॅन यू इमॅजिन 100 पैकी 90 मार्क आपल्या हातात आलेले आहेत एवढा स्ट्रॅटेजिकली अभ्यास करून. त्यामुळे अभ्यासासोबत तुमची स्ट्रॅटेजी फार महत्वाची असतं. हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू अ ब्युटिफुल चॅनल DC जनता. बाळांनो, येणाऱ्या 2026च्या बोर्डच्या एक्झाममध्ये सगळ्यात जास्त मुलांना टेन्शन असतं की सर मॅथ्सचा अभ्यास कसा करायचा. फिजिक्सचा करतोय आम्ही, केमिस्ट्रीचा होत आहे बऱ्यापैकी, पाठांतर आहे होत आहे, पण व्हॉट अबाउट मॅथ्सचं काय करायचं. कारण मॅथ्सला वेटेज सुद्धा जास्त आहे आणि CET मध्ये सुद्धा मॅथ्सला जास्त वेटेज असतं. त्यामुळे मॅथ्सला ज्या ज्या मुलांना खूप जास्त टेन्शन येत आहे की स्कोर्स कसे करायचे. मॅथ्सचं टेक्स्टबुक खूप 2-2 टेक्स्टबुक आहेत, नंबर ऑफ टॉपिक जास्त आहे, त्यात M2 फार डेंजर आहे. या सगळ्या गोष्टी जर का तुमच्या डोक्यात असतील तर आज मी तुम्हाला अशी भन्नाट स्ट्रॅटेजी देणार की जर तुम्ही ती स्ट्रॅटेजी फॉलो केली तर तुमचा कॉन्फिडन्स बाळांनो एकदम गेन होईल. पुढचे 10 ते 15 मिनिट पूर्ण लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि जेव्हा लेक्चर संपेल तेव्हा शुअर शॉट तुम्ही कमेंट कराल की सर जर काही आम्ही प्रॉपरली फॉलो झालं तर तुम्हाला चुकूनही प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळे बाळांनो, मॅथ्समध्ये लक्ष द्या. काही दिवसात तुमचे मॅथ्सचे पेपर आहेत. येणाऱ्या 40-45 दिवसात तुमचे पूर्ण बोर्डचे पेपर येत आहेत. अभ्यास कसा करायचा, मोटिवेशन कसं ठेवायचं आणि बाळांनो या सगळ्या गोष्टी करताना मी तुम्हाला काही स्ट्रॅटेजिक गोष्टी सांगतोय बघा. त्यामध्ये सगळ्यात पहिले मॅथ्समध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले पेपर टोटल किती मार्क्सचा येतो हे मुलांना माहित पाहिजे. पेपर येतो बाळांनो टोटल 112 मार्क्सचा. 112 मार्क्सचा पेपर येतो. त्या 112 मार्क्समध्ये तुमचं M1 असतं बाळांनो 56 मार्क्सचं आणि तुमचं M2 सुद्धा असतं बाळांनो 56 मार्क्स. M1 56 मार्क्स आणि M2 सुद्धा 56 मार्क्स असतं. लक्ष द्या, M2 सुद्धा असतं बाळांनो 56 मार्क्स. मग हे मार्क्स कसे स्कोअर करायचे, कारण की पेपर हा विथ ऑप्शन मध्ये येत असतो. त्यातला कंपल्सरी आपल्याला 80 मार्क्स सॉल्व्ह करायचा आहे, दॅट इज अनदर थिंग. पण पेपर हा कम्प्लिटली 112 मार्क्सचा येतो. म्हणजे सगळ्यात पहिले तर तुमचं इथंच टेन्शन गेलं की पेपर 112 मार्क्सचा येत आहे आणि त्या 112 पैकी फक्त 80 मार्काचा पेपर लिहायचा आहे. नॉट अ बिग डील, इझिली होऊ शकतं. फक्त स्ट्रॅटेजीनी अभ्यास करा. त्यात सगळ्यात पहिले जर फोकस केला आपण M1. जर तुम्ही M1 वर विचार केला तर मी आता सांगितलं तुम्हाला M1 येत आहे बाळांनो 56 मार्क्सचं. येस, आणि M1 करणं फार इझी आहे. मी तर गॅरंटी घेतो की 12वी बोर्डच्या मुलांनी कोणीही M1चा एक सुद्धा टॉपिक सोडायचा नाही. M1 चे जे टॉपिक्स आहेत दॅट इज मॅथमॅटिकल लॉजिक, अ व्हेरी सिंपल टॉपिक. मॅट्रायसेस व्हेरी सिंपल टॉपिक. नंतर LPP व्हेरी सिंपल टॉपिक. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन खूपच सिंपल आहे. या सगळ्या टॉपिकचे वन शॉट लेक्चर येणाऱ्या 30 जानेवारी पर्यंत, म्हणजे जानेवारी महिन्यात पर्यंत पूर्ण वन शॉट लेक्चर DC जनता या YouTube चॅनलला सगळे पडणार आहेत. त्यामुळे बाळांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट येत राहतील की केव्हा केव्हा मी कुठल्या कुठल्या टॉपिकचे लाईव्ह लेक्चर्स घेत आहेत. आणि जर का त्या लाईव्ह लेक्चरला तुम्ही बघितले तर मी गॅरंटी घेतो तुम्हाला त्या लाईव्ह लेक्चरच्या बाहेर काही एक्स्ट्रा करायची गरज पडणार नाही. सो हे अतिशय सिंपल टॉपिक आहे, यांचे लाईव्ह लेक्चर्स आपण घेणार आहोत. तुम्हाला M1 मध्ये जे फोकस करायचा आहे, M1 मधला जो तगडा टॉपिक आहे, जो CETच्या सुद्धा दृष्टीने महत्वाचा आहे, तो टॉपिक म्हणजे असतो बाळांनो वेक्टर्स अँड लाईन्स अँड प्लेन्स. म्हणजे 12 मार्क्सचं वेक्टर आणि 10 मार्क्सचं लाईन्स अँड प्लेन्स असे 22 to 24 मार्क्स हे बाळांनो मॅथ्स 1चे अतिशय महत्वाचे आहेत. आणि जे महत्वाचे आहेतच पण मुलांना ते मार्क भेटण्यासाठी थोडं स्ट्रगल सुद्धा आहे. पण डोंट वरी गाईज, सगळ्या टॉपिकचे वन शॉट लेक्चर आपल्या DC जनता YouTube चॅनलला होणार आहे. येणाऱ्या पुढच्या महिन्यात जानेवारी 2026 मध्ये पूर्ण महिन्यात M1 चे सगळे वन शॉट लेक्चर्स तुमचे होतील बाळांनो. सो इथे आपल्याला पूर्ण M1चा अभ्यास करायचा आहे. M1चा एक सुद्धा टॉपिक आपल्याला सोडायचा नाही. आणि मी गॅरंटी घेतो ज्या मुलांनी M1चा अभ्यास बरोबर केला ना त्याचा एक सुद्धा मार्क इथून जाणार नाही बाळांनो. 56 मार्क्स हे सगळे तुमचेच आहे.
मग जर सपोज एखाद्या मुलांनी म्हटलं सर मी फक्त M1 चा अभ्यास करून गेलो तर काय होईल, तुम्हीच बघा काय होईल, तुम्हाला तुमचे 56 मार्क्स भेटतील. येस, आणि त्या 56 मध्ये तुम्हाला आउट ऑफ 20 प्रॅक्टिकलचे मार्क्स जे असतात, लेट से त्या 20 पैकी 20 ने 18 मार्क पडले. सो गानो 56 प्लस 18 म्हणजे किती असतं, 74 मार्क्स. आर यू गेटिंग गाईज? M2 ला हात न लावता, M2 चं पुस्तक हातात न सुद्धा घेता तुम्ही 70 मार्क्स तुम्हाला मॅथच्या बोर्ड मध्ये पडू शकतात. आउट ऑफ 100 इज नॉट अ जोक. 74 म्हणजे याचा अर्थ तुम्ही बाळांनो डिस्टिंक्शन पर्यंत पोहोचलेत. समजताय आता? वाटताय कॉन्फिडन्स? सर खरंच तुम्ही जे बोलताय सर ते इट्स अ मॅजिक. येस, इट्स अ मॅजिक. बाळांनो थोडं लक्ष द्या. जर का तुम्ही M1 चा जरी प्रॉपर अभ्यास केला तरीही तुम्हाला मॅथ्सच्या बोर्ड मध्ये आउट ऑफ 100 यू विल गेट अ 74 मार्क्स. डिस्टिंक्शन पर्यंत तुम्हाला मार्क्स पडताय, पण त्यात तुमचा मॅथ्सचा अभ्यास खूप प्रॉपर पाहिजे. त्यातला एकही टॉपिक आपल्याला सोडायचा नाही आणि त्या टॉपिक मधला एकही क्वेश्चन आपला चुकवायचा नाही. मग आपल्याला त्यातले सगळे अनसॉल्व क्वेश्चन, सगळे सॉल्व क्वेश्चन हे करावेच लागणार. काही PYQs आपल्याला सॉल्व करावे लागणार. मग सर एवढं सगळं मटेरियल कुठनं भेटेल? तर बाळांनो एवढं सगळं मटेरियल भेटण्यासाठी तुम्ही आपल्या क्लासचे DC जनता YouTube चॅनलचे वन शॉट लेक्चर टॉपिकचे करायचे. हे वन शॉट लेक्चर मी आतापर्यंत टाकलेले नाही आहेत, पण येणाऱ्या 20-25 दिवसात ओके हे वन शॉट लेक्चर पडणार आहेत. लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये पडणार आहेत, रेकॉर्डिंग नाही, लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये पडणार आहेत. आणि ते लाईव्ह स्ट्रीमिंग जनरली मी मुलांचा टाइम बघूनच घेणार. जनरली मुलांचे कॉलेजेस असतात, कोचिंग्स असतात, तर यांचा टाइम म्हणजे साधारणतः इव्हिनिंगच्या टाइमला किंवा रात्रीच्या टाइमला हे मी लाईव्ह लेक्चर्स घेणार आहे. सगळ्या गोष्टी मी आर्टिकली एकदम प्रॉपर कॉन्सेप्च्युअली विथ थेरम अँड एव्हरीथिंग सगळ्या गोष्टी मी कव्हर करून देणार. त्यामुळे तुम्ही वन शॉट लेक्चरला क्लासला प्रेझेंट राहणे फार गरजेचं आहे. त्यासाठी आताच व्हिडिओ बघत असताना DC जनता YouTube चॅनलला फॉलो करून ठेवा. येणाऱ्या 20-25 दिवसात M1 चे सगळे वन शॉट लेक्चर पडणार आहे. इंडिव्हिज्युअल टॉपिकचे मॅथ्स 1 मॅथमॅटिकल लॉजिकचं वेगळं वन शॉट लेक्चर, मॅट्रायसेसचं वेगळं वन शॉट लेक्चर, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं वेगळं वन शॉट लेक्चर. प्रत्येक वन शॉट लेक्चर हे खूप डिटेलमध्ये 2-2, 3-3, 4-4 तासाचं लेक्चर राहणार आहे बाळांनो. आणि तुम्ही जर ते वन शॉट लेक्चर केलं तर तुम्हाला त्याच्या बाहेर काही करायची गरज नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. मी तुम्हाला सांगता M1 चा जरी अभ्यास केला तरी तुम्हाला 56 मार्क्स पडू शकतात. आणि ते 56 मार्क्स पडण्यासाठी तुम्ही एक तर छान अभ्यास करा, अदरवाईज आपल्या क्लासचे वन शॉट लेक्चर घ्या. जर तुम्ही एवढं केलं ना बाळांनो तर लक्षात ठेवा तुमचे 56 मार्क्स बोर्डचे आणि 18 मार्क्स प्रॅक्टिकलचे 74 मार्क्स कुठेही गेले नाही. अजून मी मॅथ्स 2 ला हात लावलाच नाही आहे. मॅथ्स 2 ला अजून मी टच सुद्धा केलं नाही, त्याच्याबद्दलही आपण बोलणार आहे. ओके, पण मॅथ्स 1 च्या भरोशावरच बाळांनो तुम्हाला एवढे मार्क भेटतात. जर का तुम्ही केले तर 74 मार्क. यू इमॅजिन करा बाळांनो की तुम्हाला 74 मार्क फक्त M1 च्या भरोशावर. इट्स अ मॅजिक. मॅजिक वाटेल पोरांना, पण बाळांनो हे भेटणार कारण की तुमचा फक्त अभ्यास स्ट्रॅटेजिकली नसतो. तुम्हाला माहित नाही पेपर किती मार्क्सचा येतो, तुम्हाला माहित नाही की M1 किती मार्क्स येतं, M2 किती मार्क्स येतं. त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे. तुमच्या डोक्यात एकच बसला M2 फार अवघड आहे, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन खूप अवघड आहे. मान्य करतो आहे, टफ आहे, मी असं नाही म्हणत ते सोपं आहे. पण ठीक आहे ना, पेपर कसा सॉल्व्ह करायचा, आपल्याला मार्क भेटण्याशी मतलब. पेपर कसा सॉल्व्ह करायचा त्यासाठी आपण कुठल्या टॉपिकवर फोकस करायला पाहिजे, आपल्या स्ट्रेंथ काय आहे, आपले निगेटिव्ह पॉईंट्स काय. जर का या सगळ्या गोष्टींना जाग्यावर डोकं शांत करून जर का विचार केला ना तर बाळांनो मार्क काढणं काहीच अवघड नाही कुठल्याच विषयात. आय एम टॉकिंग अबाउट मॅथ्स. ओके, सो M1 चा जरी अभ्यास केला ना बाळांनो तुमचं 74 मार्क पडतात. मी गॅरंटी घेतो आत्ताच तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढलेला आहे. अजून आता आपल्याला M2 मध्ये एंट्री करायचं आहे. M2 ला तर आपल्याला वाऱ्यावर सोडायचंच नाहीये. मग M2 बद्दल जर का बोलायचं झालं तर आपण काय सांगू शकतो बघा. जसं तुम्ही M2 मध्ये येता सर M2 चे टॉपिकच फार डेंजर आहे. डेरिव्हेटिव्ह, अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इनडेफिनेट, इंटिग्रल, डेफिनेट. सॉरी त्यांचे नावच एवढे ब्रँडेड आहे सर आणि खूपच घाण वाटतंय. कारण की टीचर लोकांनी जेव्हा शिकवलं तेव्हा आम्ही वर्षभर टाइमपास केला. आता आम्हाला समजत नाही काय करायचं, तर मी सांगतो काय करायचं. जशी तुम्ही एंट्री मध्ये केली M2 मध्ये, तर M2 मध्ये सगळ्यात महत्वाचे हे दोन टॉपिक कोणीही सोडायचे नाही. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि कुठला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. ओके, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हे दोन्ही टॉपिक 5+5 10 मार्क्सचे आहेत बाळांनो. म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर M1 चे तुम्हाला 56 मार्क्स मिळाले, प्लस प्रॅक्टिकलचे मार्क 18 मिळाले आणि मॅथ्स 2 मधले फक्त आउट ऑफ 8 टॉपिक फक्त 2 टॉपिकचा अभ्यास केला, प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल. म्हणजे किती मार्क्स झाले बाळांनो, 10 मार्क्स. म्हणजे तुम्ही आतापर्यंत कुठपर्यंत पोहोचलेत बाळांनो, 56 + 18 इज अ 66 आणि 56 56 + 18
किती होतात बोला 74 आणि 74 प्लस 10 म्हणजे याचा अर्थ 84. कॅन यू इमॅजिन गाईज मॅथ्सच्या बोर्डच्या एक्झाम मध्ये 100 पैकी 84 मार्क. एवढा अभ्यास कमी करून सुद्धा सध्या फक्त दोनच टॉपिक जास्त अवघड आहेत. कुठले? वेक्टर्स अँड लाईन्स अँड प्लेन्स. बाकी तर सगळे टॉपिक चिल्लरच आहेत बाळांनो. तसे आपल्या क्लासचे जर का तुम्ही येणाऱ्या पुढच्या 20-25 दिवसातले वन शॉट लेक्चर जरी केलेत ना तरी तुमचे सगळे टॉपिक येऊन जातील. आणि या वन शॉट लेक्चरला थोडं जास्त डोकं लावावं लागेल बस, तरी तुम्हाला 84 मार्क भेटतात. 84 मार्क्स कॅन यू इमॅजिन कधी क्लासमध्ये भेटले आहेत का तुम्हाला आउट ऑफ 100? डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, अप्लिकेशन यांना हात न लावून सुद्धा तुम्हाला एवढे मार्क्स पडू शकतात. बरे मी माझ्या मनाने सांगताय का? नाही, आकडे बोलतायत बाळा. त्यामुळे कॉन्फिडंट राहा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहे. ठीक आहे. बघा मॅथ्स 2 मध्ये आल्यावर मॅथ्स 2 56 मार्क्स आहे. त्यात आपण दोनच टॉपिकला फोकस केलं आणि 2 टॉपिकला फोकस करून आपल्याला 10 मार्क मिळाले. ओके, मग सर आता बाकीचं काय? मी असं नाही म्हणत सोडून द्या. बघा घ्या, हातात घ्या. जेवढ्या गोष्टी शक्य आहे ना तेवढ्या गोष्टी घ्या. प्रत्येक गोष्टीला आपण ब्रेक करून सॉल्व्ह करू. ओके, सो 84 मार्क्स झाले. बर सर आता डेंजर झोन सुरू झाला. काही लोकांना वाटतंय सर आमचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही. बर सगळ्यात पहिला टॉपिक घेतला डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन टॉपिक मध्ये 9 मार्क्सचा टॉपिक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का 9 मार्क्सच्या या टॉपिक मध्ये तुम्हाला 3 टाइपचे क्वेश्चन्स येत असतात. 3 क्वेश्चन, 3 मार्क्स, 3 मार्क्स आणि 3 मार्क्स असे 3 क्वेश्चन येतात. 3 मार्क्स प्लस 3 मार्क्स प्लस 3 मार्क्स. जे देशमुख क्लासेसचे ऑफलाईनचे स्टुडंट्स आहेत ना, मी त्यांचे कमीत कमी 150 ते 200 क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले आहेत डिफरन्शिएशनचे. आणि त्या 150-200 पैकी फक्त 3 क्वेश्चन्स येणार आहेत. मी मान्य करतो प्रायोरिटी फार कमी आहे, अभ्यास खूप करायचा आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स फार कमी येणार आहे. पण त्यात स्ट्रॅटेजी सांगतो मी. या 3-3-3 मध्ये 3 मार्काचं कुठलं तरी एखादं थेरम येणार आहे बाळांनो. आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये फक्त 3च थेरम आहेत. एक डेरिव्हेटिव्ह ऑफ चेन रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. देर आर ओनली 3 थेरम्स. देर आर ओनली 3 थेरम्स. देर आर ओनली 3 थेरम्स. आणि या 3 थेरम मधलं कुठलं तरी एक थेरम पडणार आहे. म्हणजे हे थेरम फिक्स केलं तर न्यूमेरिकल तुम्हाला फक्त 2च पडणार आहे. जे देशमुख क्लासेसचे ऑफलाईनचे स्टुडंट्स आहेत, ओके, ज्यांना मी 200 मार्क्सचे थेरम 200 न्यूमेरिकल सॉल्व्ह केले आहेत थेरमचे, नॉर्मल न्यूमेरिकल, त्या 200 पैकी फक्त 2च क्वेश्चन येणार आहे आणि एक थेरम पडणार आहे. थेरम किती आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये? 3 पैकी एक थेरम. तर करून जाऊ शकता तुम्ही, पाठ करून जाऊ शकता. म्हणजे डेरिव्हेटिव्ह टॉपिक जरी नाही केला, फक्त 3 थेरम करून गेले तर एक थेरम तर पडणार म्हणजे पडणार. म्हणजे ते तुमचे 3 मार्क आले. म्हणजे याचा अर्थ या 84 मध्ये पुन्हा जर का 3 मार्क्स ऍड केले तर ते झाले बाळांनो 87 मार्क्स. बघा स्कोर कसा वाढताय. 100 मार्क पाहिजे आपल्याला, बरोबर आहे की नाही? आता तर आमची पास व्हायची गॅरंटी नव्हती, 50 मार्क भेटायची गॅरंटी नव्हती, 70 मार्क भेटायची गॅरंटी नव्हती. बघा आपण 87 वर आलोय बाळांनो. थांबा, अजून आहे. ओके, सो हे झालं डेरिव्हेटिव्ह. आता जे टॉपिक राहिले मान्य करतो, अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इनडेफिनाइट इंटिग्रल, डेफिनाइट इंटिग्रल, या सगळ्या टॉपिक मध्ये हे जे 2 टॉपिक आहे, दीज 2 टॉपिक्स आर अनप्रेडिक्टेबल टॉपिक्स. मी या टॉपिक मध्ये असं सांगू शकत नाही हे करा ते करा ते करा, नाही. दीज आर अ कम्प्लिटली ऑफ कॉन्सेप्च्युअल टॉपिक. खरंच जर का मार्क पाहिजे असेल तर तुम्हाला खरंच या टॉपिकचं थरोली नॉलेज पाहिजे, कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. अदरवाईज तुम्ही या टॉपिकचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. मग त्यानंतर तुमच्यासाठी अजून एक फायदेशीर टॉपिक आलाय, डेफिनेट इंटिग्रल. डेफिनेट इंटिग्रलचं काही जरी नसेल केलं बाळांनो तर मी सांगतो त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज करून जा. देअर आर 7 प्रॉपर्टीज डेफिनेट इंटिग्रल मध्ये. ओके, देअर आर 7 प्रॉपर्टीज आहेत. आणि त्यातली एक प्रॉपर्टी शुअर शॉर्ट पेपरला पडते. एक प्रॉपर्टी शुअर शॉर्ट पेपरला पडतं 3 मार्क्स साठी. मिनिमम 3 मार्क्स, मॅक्सिमम 4 मार्क्स सुद्धा येऊ शकतं. सो एक प्रॉपर्टी शुअर शॉर्ट 3 मार्क्स साठी पडतो. आणि जर का तुम्ही ती प्रॉपर्टी केली तर बाळांनो तुमचे 3 मार्क या टॉपिकचे फिक्स झाले. जरी तुम्हाला त्या टॉपिकचं काही नॉलेज नसेल तरी तुम्ही प्रॉपर्टीचा अभ्यास करून जा, प्रॉपर्टी पाठ करून जा, प्रॉपर्टीची प्रॅक्टिस करून जा, तुम्हाला ती 3 मार्क पडतील. सेक्शन डी किंवा सेक्शन सी मध्ये तुम्हाला ती 3 मार्काची प्रॉपर्टी पडणार म्हणजे पडणार. जर सेक्शन सी मध्ये आलं तर फक्त प्रॉपर्टी येतं, आणि जर सेक्शन डी मध्ये आलं तर प्रॉपर्टी सोबत एक न्यूमेरिकल येतं. पण ठीक आहे, न्यूमेरिकल नाही सॉल्व्ह करता आलं, प्रॉपर्टी करता आली तर बाळांनो लक्षात ठेवा 87 मध्ये पुन्हा 3 मार्क्स ऍड झाले तर किती झाले? इट्स अ 90 मार्क्स. कॅन यू इमॅजिन गाईज? कॅन यू इमॅजिन? 100 पैकी 90 मार्क आपल्या हातात आलेले आहेत एवढा स्ट्रॅटेजिकली अभ्यास करून.
त्यामुळे अभ्यासासोबत तुमची स्ट्रॅटेजी फार महत्वाची असतं. त्यामुळे ज्या ज्या मुलांचा कॉन्फिडन्स खूप कमी झालाय त्यांनी हा व्हिडिओ बघायचाच आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा. बाळांनो, तुमच्यासोबत तुमच्या मित्रांचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढेल आणि मॅथ्सची भीती आयुष्यातून तुमच्या निघून जाईल, लक्षात ठेवा. ओके, आता त्यानंतर एक शेवटचं सांगतो मी एक टॉपिक, अप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रल. या टॉपिक मध्ये आपण वन शॉट लेक्चर घेतला. आता M2 चे आपले सगळे वन शॉट लेक्चर झालेले आहेत. तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये डेरिव्हेटिव्ह टॉपिकचा वन शॉट लेक्चर आहे. तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा, हे बघा त्याचा थंबनेल आहे, या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा, तुम्हाला पूर्ण वन शॉट लेक्चर आहे, याच्या बाहेर काही करायची गरज नाही. अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा हा दुसरा वन शॉट लेक्चर आहे. हे बघा त्याचा थंबनेल आहे, तुम्ही थंबनेल बघा. डीसी जनताला जा, लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये जा, या थंबनेलला बघा, त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही ते वन शॉट लेक्चर करा. त्यानंतर ओके, इनडेफिनाइट इंटिग्रल, डेफिनाइट इंटिग्रल आणि अप्लिकेशनचा मिळून एक मी 7 आवर्सचा वन शॉट लेक्चर घेतला आहे. 7 आणि खूप डिटेल आहे, खूप डिटेल आहे. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही तेही करू शकता. ओके, हा त्याचा थंबनेल आहे बाळांनो आणि त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही ते वन शॉट लेक्चर करा, चालेल. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन, प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल याच्या सुद्धा वन शॉट लेक्चरचा एक पूर्ण वन शॉट लेक्चर आहे या 3 टॉपिकचा, तो लेक्चर सुद्धा तुम्ही करू शकता. आणि जर म्हणजे M2 चे जवळपास सगळेच आपले वन शॉट लेक्चर झालेले आहेत. M1 चे सगळे वन शॉट लेक्चर पुढच्या 20-25 दिवसात आपल्या डीसी जनता चॅनलवर आपण लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये घेणार आहोत. ते वन शॉट लेक्चर तुम्हाला करायचेच आहेत, कारण की आपल्याला 56 मार्क्स M1 चे पहिले फिक्स करायचे आहे. त्यानंतर हे आकडे तुमचे बरोबर राहतील. जर तुम्ही M1 वर फोकस केलं नाही तर बाळांनो हे आकडे तुमच्या कामाचे नाहीत. ओके, M2 चे टॉपिक अवघड आहे, त्यामुळे M2 चे सगळे वन शॉट लेक्चर मी पहिले घेतलेले आहेत. येणाऱ्या 20-25 दिवसात मी M1 चे वन शॉट लेक्चर, फिजिक्सचे वन शॉट लेक्चर सुद्धा टाकणार आहे, लक्षात ठेवा. सो मी काय बोलत होतो बघा. ओके, इन डेट अप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रलचं तसं वन शॉट लेक्चर मी टाकलंच आहे, पण बाळांनो त्या अप्लिकेशन ऑफ वन शॉट तुम्ही जर काही वन शॉट लेक्चर बघितलं, यात मी त्या टॉपिकचे काहीतरी 10-12 क्वेश्चन घेतले आहेत. बस तेवढेच क्वेश्चन करू, 10-12 क्वेश्चन्स मी घेतले आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा, तेवढेच 10 क्वेश्चन्स करून जा, त्याच्या बाहेर काही करायची गरज नाही आहे. तुम्हाला तिथे तुमचे 4 किंवा जास्तीत जास्त 3 मार्क्स, कधी कधी 4 मार्काचे क्वेश्चन येतात, कधी कधी 3 मार्काचा. 3 मार्काचा आला तर एकच क्वेश्चन येतो, 4 मार्काचे आले तर 2 छोटे छोटे येतात, ठीक आहे. तर 4 किंवा 3 मार्क्सचा हा टॉपिक तुमचा तसाही कव्हर होतो. भाई आपण वरचेवर कुठेतरी कोचिंग केलाय, काहीतरी अभ्यास केलाय, तर काहीतरी माहित असतंच आपल्याला. असं काही नाही की आपण पहिल्यांदाच वाचतो. इंटिग्रेशनची साईन काय, लिमिट कशा टाकायच्या, बेसिक गोष्टी माहितच असतात. जरी एखाद्याने अभ्यास नसेल करा तरी बेसिक गोष्टी माहितच असतात. त्यामुळे तुम्ही हे इझिली करू शकता. मी 10-12 क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले आहेत, तेवढे 10-12 क्वेश्चन सॉल्व्ह करा, त्यातला एक क्वेश्चन शुअर शॉर्ट पेपरला येईल. आणि तुम्ही जर का ते 3 मार्क्स जर का ऍड केले तर बाळांनो तुमचा पेपर होतो 93 मार्क्सचा. किती मार्क्सचा? 93. कॅन यू इमॅजिन? सर आप क्या बोल रहे हो? येस, 100 पैकी 93 मार्क काढणं काही मोठी गोष्ट नाही. फक्त डोकं लावून अभ्यास करा, डोकं शांत ठेवा, स्वतःवर कॉन्फिडंट राहा, फोकस राहा. मित्र मैत्रिणी, मेसेजेस, चॅटिंग बॅटिंग सगळं बंद करा. मी आणि माझा अभ्यास, आयसोलेट राहा आणि स्ट्रॅटेजिकली अभ्यास करा. बाळांनो सक्सेस तुमच्या हातात आहे. ज्या दिवशी रिझल्ट लागेल ना, घरचे, तुम्ही, नातेवाईक, तुमचे मित्र सगळे हँग झाले पाहिजे. सगळे हँग झाले पाहिजे की क्लासमधल्या एका टेस्टमध्ये एवढे याला मार्क पडायचे नाही, अभ्यास करायचा नाही, पण शेवटच्या क्षणात यांनी काय सरकार बदलवलं की याला एवढे 90% आले, मॅथ्समध्ये 93 मार्क आले. हे तुमच्या हातात शक्य आहे, पण ते तुमच्या मनात असलं पाहिजे. मूर्खासारखं इकडे बघू द्या, तिकडे बघू द्या, तू काय करतो, मी काय करतो, कसं करू काय नाही, कसं करू काय नाही, विचार करू नका. शेवटी बोर्डाचा पेपर तुमचा आहे, तुमचा पेपर तुम्हालाच लिहायचा आहे. आणि पेपर तुम्ही तेव्हाच लिहू शकता जेव्हा तुमचा अभ्यास बरोबर असेल. आणि अभ्यास करणं हे तुमच्याच हातात आहे. ॲज अ टीचर म्हणून मी तुम्हाला गाईड करू शकतो, तुमचा कॉन्फिडन्स वाढवू शकतो, पण सगळ्या गोष्टी बाळांनो तुम्हालाच करायच्या. अँड यू कॅन डू इट. आम्ही तुम्हाला त्यासाठीच आहे. सगळ्या गोष्टी जसं मी आता मॅथ्सचं सांगितलं आहे तसं मी 1-2 दिवसात फिजिक्सची सुद्धा स्ट्रॅटेजी टाकेल. ती स्ट्रॅटेजी बघा. मी गॅरंटी घेतो बाळांनो, फिजिक्स आणि मॅथ्स हे जे कोर सब्जेक्ट आहे हे जर का तुमच्या हातात आले ना बाळांनो, एवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की तुम्हाला कुठंच बघायची गरज पडणार नाही. फक्त एकच गोष्ट आहे, फोकस फोकस फोकस. आयसोलेट आयसोलेट आयसोलेट. एकाच गोष्टीवर फोकस करा, इकडे तिकडे कुठंच बघू नका. डीसी जनता चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या पुढच्या 20-25 दिवसात फिजिक्स आणि मॅथ्सचे महत्त्वाचे जे वन शॉट लेक्चर आहे ते सगळे लेक्चर इथं पडणार आहेत बाळांनो. ते लेक्चर तुम्हाला करायचे आहेत आणि मी गॅरंटी घेतो ते जर तुम्ही लेक्चर केले तर बाळांनो तुम्हाला इकडे तिकडे काही करायची गरज नाही. तुमचे बोर्डचे पेपर चांगले जाणार.
दुसरी महत्वाची गोष्ट, फिजिक्समध्ये आपण जेनझी सिरीज सुरू केलेली आहे. त्या जेनझी सिरीजमध्ये आपण वन शॉट लेक्चर घेत आहोत आणि त्यानंतर एक अल्फा सिरीज सुरू केली आहे. त्या अल्फा सिरीजमध्ये आपण प्रत्येक टॉपिकचे फॉर्म्युले आणि न्यूमरिकल्स घेत आहोत. ती सिरीज तर तुम्ही बघायलाच पाहिजे, कारण की बऱ्याच मुलांना फिजिक्समध्ये फॉर्म्युलेज आणि न्यूमरिकल्समध्ये प्रॉब्लेम असतो. आणि तुम्हाला जर का आता हे चेक करायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लक्षात ठेवा बेल आयकॉन प्रेस करून घ्या. येणारे अपडेट्स तुम्हाला क्लासवर तुमच्या चॅनलवर येत राहतील. सो गाईज, जर का तुम्ही मॅथचा असा अभ्यास केला तर तुमच्या हातात 93 मार्क्स आहे. आणि 93 मार्क्स कसे भेटतील याची मी तुम्हाला स्ट्रॅटेजी घेतो. आणि मला माहिती आहे ज्या मुलांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला आहे त्याला एवढा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आहे की सर आता आम्ही आमच्या कामाला लागणार. आणि असं नाही आहे की मी फक्त स्ट्रॅटेजी सांगितली, मी तुमच्या सोबत आहे. M2 चे सगळे टॉपिक वन शॉट लेक्चर मध्ये आपले आहेत डीसी जनता युट्यूब चॅनलला. आणि पुढच्या येणाऱ्या 20-25 दिवसात बाळांनो मी M1 चे सुद्धा टॉपिक बघणार आहे. मग सर आम्ही टॉपिक कसे करायचे, तुम्ही काही डोकं लावू नका. जसे जसे मी वन शॉट लेक्चर टाकेल तसे तसे टॉपिक प्रिपेअर ठेवा. पण टार्गेट लक्षात ठेवा, हे टार्गेट जे मी लिहून दिलं आहे हे सगळं तुमच्या नोटबुक मध्ये उतरवा आणि एक टार्गेट ठेवा, पेज भिंतीवर चिटकवा की 93 मार्क्स मॅथ्स मध्ये पडणार म्हणजे पडणार. बरं, मी असे नाही म्हणताय की तुम्हाला काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. स्ट्रॅटेजिकली अभ्यास करा, स्ट्रॅटेजी वापरा, मी गॅरंटी घेतो तुम्हाला मार्क पडेल. मी असं म्हणतच नाही पूर्ण सिलेबस करायचा आहे, पण नाही काहीतरी एक परफेक्ट करायचा आहे. आणि काय परफेक्ट करायचं आहे तर आपल्याला M1 खूप परफेक्ट करायचं आहे, त्यात एक सुद्धा मार्क आपला गेला पाहिजे नाही. सो गाईज, अभ्यास करा. ओके, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. येणाऱ्या सगळ्या अपडेट फिजिक्स केमिस्ट्रीच्या मॅथ्सच्या तुम्हाला या चॅनलला येत राहील, त्या फॉलो करा. काही डाऊट आले तर तुम्ही कमेंट करा. आणि तुम्ही मला पहिले कमेंट करा की तुम्हाला आता M1 चे जे मी टॉपिक टाकणार आहे तर M1 चा कुठला टॉपिक पहिले तुम्हाला वन शॉट लेक्चर साठी पाहिजे, प्लीज कमेंट करून सांगा. ज्यांच्या मेजॉरिटी ऑफ कमेंट्स येतील त्या टॉपिकला आपण प्रिफरन्स देऊ आणि लगेच पुढच्या 1-2 दिवसात त्याचं वन शॉट लेक्चर टाकतील. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण फिजिक्सची अशा प्रकारे स्ट्रॅटेजी घेऊन येऊ, भन्नाट स्ट्रॅटेजी. थँक्यू सो मच.